मित्रांनो नमस्कार। आज आपल्या शाळेमध्ये आपल्या गावातील कौसुताई शंकरराव मस्के या तुम्हाला आपल्या शाळेला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण त्यांचं शाळेच्या वतीने जोरदार आपण टाळ्या वाजवून स्वागत करू। खरं म्हणजे ताई एका पायाने अपंग आहेत। त्या आपल्यासारख्या धावू शकत नाहीत, पळू शकत नाहीत, चालू शकत नाहीत, तरी पण आपल्या शाळेबद्दल त्यांना फार जिव्हाळा आहे, आस्था आहे। तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल, सगळ्यांबद्दल त्यांना अतिशय प्रेम आहे, जिव्हाळा आहे। आणि मग त्यांची सारखी इच्छा होती की सर मला तुमच्या शाळेला भेट द्यायची, आपल्या शाळेला भेट द्यायची, आपल्या मुलांशी मला बोलायचंय। तुम्ही शाळेत जे छान छान उपक्रम राबवता त्याबद्दल मला माहिती घ्यायची। काल पाठीमागे मला त्या बोलल्या होत्या, आज सकाळी पण त्यांचा फोन आला की सर मी शाळेत येते, काय हरकत नाही म्हटलं ताई या। आणि त्या आज आपल्या शाळेला आलेल्या आहेत। तर ताईंना मी या निमित्ताने एवढंच सांगेन की ताई तुमच्यासारखी जीव लावणारी माणसं या बांबी या गावात आहेत। आणि म्हणून शाळेचं जे काही उपक्रम असतील, शाळेत जे काही काम चालू आहे ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी करू शकलो। त्याबद्दल खरंच तुमचं, तुमच्या परिवाराचं आणि संपूर्ण गावकऱ्यांचं मी मनापासून आभारी आहे की त्यांनी केलेल्या सपोर्टमुळे, सहकार्यामुळे, मदतीमुळे आज जे काही शाळेमध्ये सुरू आहे, मग ते उपक्रम असतील, शाळेचं काम असेल, तुम्ही बघू शकता की हे सगळं फक्त गावकऱ्याच्या मदतीमुळे शक्य झाले। त्याबद्दल ताई तुमचं खरंच मनापासून मी आभारी आहे की तुमच्यासारख्या एका हळव्या मनाच्या मुलीला, महिलेला, माझ्या ताईला या ठिकाणी यावं वाटलं आणि शाळेला भेट द्यावी वाटली। खरंच मी मनापासून आभारी आहे तुमचं ताई। आणि विशेष म्हणजे ताईबद्दल आता बोलता बोलता त्यांनी सांगितलं की त्या मागच्या 2016 सर शाळेत आल्या होत्या इथं, आणि 2016 नंतर आज पहिल्यांदा त्या शाळेत आल्या। म्हणजे 16 आणि आज 2025 चालू आहे, म्हणजे तब्बल 9 वर्ष झाले। 9 वर्षानंतर त्यांनी परत शाळेला व्हिजिट दिली। मी 2018 या शाळेत आलो आणि 18 पासून त्यांच्या घराशी, त्यांच्या बंधूंशी, आपल्या गावकऱ्यांशी माझा संबंध आला आणि त्यांनी आपलं काम बघितलं, आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिली। त्याबद्दल त्यांना राहावं नाही आणि त्यांना असं कळालं की सर तुमची बदली झाली आहे आणि मला तुम्हाला भेटायला यायचंय, आणि म्हणून ते आज भेटायला आलेले आहेत। तर ताईंना एवढं सांगेन की ताई जरी या गावातून, या शाळेतून मी बदलीने दुसऱ्या शाळेत गेलो असेल, जाणार असेल, तरीही आपल्या विद्यार्थ्यांचं, तुमचं आणि आपल्या संपूर्ण गावकऱ्यांचं प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही। इतका तुम्ही सगळ्यांनी मला जीव लावलेला आहे, भरभरून मदत केलेली आहे शाळेसाठी, तर ती कदापि विसरणे शक्य नाही। आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो की जरी मी या ठिकाणाहून बदलून गेलो तरी कायम आपल्या सगळ्यांच्या आठवणीमध्ये राहील, सगळ्यांच्या मनामध्ये असेल। आणि तुम्हाला बदलून गेल्यानंतर सुद्धा नवीन शाळेवर सुद्धा चांगलं काम करून असंच त्याही गावाचं नाव मी उज्ज्वल करेन, आपल्याही गावाची आठवण मी कायम ठेवीन, एवढा मात्र मी शब्द देतो आपल्याला। ताई हळव्या आहेत, मागे मला फोन करून तेव्हा पण खूप रडल्या आणि त्यांना आजही खूप दुःख होत आहे। ताई तुमच्या एवढं दुःख मला सुद्धा आहे। खरं तर आम्ही सर्व शिक्षक मंडळी प्रत्येक गावात मन लावून काम करत असतो, परंतु गावकऱ्यांचं प्रेम हे सगळ्यांच्या नशिबात नसतं आणि ज्यांच्या ज्यांच्या नशिबात असतं त्यामधला मी एक आहे।
की आपल्या सर्व गावकऱ्यांचं खरंच खूप खूप मनापासून मी आभारी आहे. इतकं जीव लावणारी माणसं म्हणजे स्वतः त्या अपंग आहेत, पुढचे शिक्षण त्या घेऊ शकले नाहीत अपंग असल्यामुळं, परंतु त्यांना आपल्या लेकराविषयी आपल्या शाळेविषयी काळजी आहे, आस्था आहे आणि म्हणून त्या आज खास करून तुमच्यासाठी खाऊ माझा सत्कार करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. तर खरं तर या गोष्टीची आवश्यकता नाही ताई, तुमचं प्रेम तुमचं शब्द हेच माझ्यासाठी अनमोल आहेत. खरंच मी मनापासून आपला आभारी आहे ताई. आपण आता विनंती करूया की ताईला ताई आपण सुद्धा बोलावं, नेमकं तुम्हाला काय वाटते आमच्या विद्यार्थ्याबद्दल, शाळेबद्दल किंवा आमच्याबद्दल जे काय वाटतं ते तुम्ही बोलू शकता. ताईने मला त्या दिवशी सांगितलं की त्या आपले नेहमी व्हिडिओ बघतात, आपलं काम बघतात, अतिशय सुंदर असं काम आहे असं त्यांनी शब्द त्यांच्या व्यक्त केलं. ते जरी बोललात तरी काय हरकत नाही. सर तुमच्यासारखे एवढे शिक्षक होऊन गेलेत, मात्र तुमच्यासारखा शिक्षक बांगेला लाभला नाही, इथून पुढे मी लाभणार नाही. कारण की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना एवढं घडवलं की त्या खडखड इंग्लिश बोलू शकतात. पाडे गैरजेवर तुम्ही शिकवले त्यांना, ते पण ते पाहिलेले आहे धडेवर. आणि तुम्ही एवढी शाळेची प्रगती केली, एवढा विकास केला गावकऱ्याच्या मेहनतीनं, आभार मानते. आमच्या विद्यार्थ्याला एवढं घडवलं, चांगलं शिकवलं, मार्गदर्शन केलं. जेवढे तुमच्या हाताखाली विद्यार्थी शिकून गेले त्या विद्यार्थ्यांना सोनं सोनं आहे सर. आमच्या श्यामाचा सत्कार तुमच्या हातानं सोडा सर. जर नोकरी लागली तुमच्या आशीर्वादाने श्यामाला पहिला सत्कार आमच्या श्यामाचा तुमच्या हातानं होणार. नक्कीच ताई, आपला श्यामा असेल किंवा आपल्या शाळेतले सगळे विद्यार्थी, सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप मोठं व्हावं, भविष्यात पुढे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या पदावर विराजमान व्हावं, आपल्या घराचं, आपल्या गावाचं आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करावं, अशा मी या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना. खरं तर तुम्ही शाळेसाठी थोडं केलं का बापरे, एवढं पोलीस केलं 10 खेड्यात पण आमची शाळा असेल ना. पहिले नंबर 1 ला आमची शाळा आहे.
नाही घेतो. हे फार धन्यवाद ताई. बघा महाराजांचा फोटो दिला मला आणि महाराजांसारखं उत्तम व्यक्तिमत्व आणि महाराजांचा चरित्र जे की तुम्हाला आम्हाला आदर्श आहेत राजे. कारण महाराष्ट्रात देशात नवे जगात इतका पराक्रमी इतका शीलवान गुणवान राजा दुसरा नाही. आणि महाराजांची प्रतिकृती देऊन ताईने मला आणखी पाठबळ दिलेलं आहे. धन्यवाद ताई. आपल्या मनापासून मी आभारी आहे.